बुलढाण्याच्या खामगावमध्ये अतिशय खळबळजनक असं एक प्रकरण उघडकीस आलंय। खामगावमधील प्रसिद्ध प्रख्यात डॉक्टर असलेल्या गोपाल सोनी यांचा अचानकच मृतदेह आढळून आला। हा मृतदेह आढळल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू नेमका नैसर्गिक की घातपात असा संशय व्यक्त केला जातोय। अजूनही मृत्यूमागचं मूळ कारण स्पष्ट झालेलं नाहीये। गुन्हा दाखल झालाय, तिघांना संशयित म्हणून ताब्यातही घेतलं गेलंय। नेमकं गोपाल सोनी यांच्या बाबतीत काय घडलं जाणून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। डॉक्टर गोपाल सोनी हे खामगावमधील प्रसिद्ध असलेले पॅथॉलॉजिस्ट होते। ते गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी रुग्णांची सेवा करत होते। विशेष म्हणजे खामगावातील एकमेव रक्तपेढीचे ते संचालक सुद्धा होते। या रक्तपेढीच्या माध्यमातून अनेक रुग्णांना आतापर्यंत मदत मिळालेली होती। त्यामुळे संपूर्ण खामगावमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये बुलढाण्याच्या त्यांचं खूप चांगलं नाव होतं। घडलेलं असं होतं की रविवारी सुट्टी असल्या कारणानं आणि क्लिनिकही बंद होतं, रक्तपेढी बंद होती, त्यामुळे ते घरी होते। घरी राहिल्याच्या नंतर ते स्वतःच्या शेतात एकटेच गेले। सायंकाळच्या वेळेस, दुपारच्या वेळेसची ही सगळी घटना आहे की ते त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी एकटेच निघालेले होते। जवळपास 1.5-2 तास ते शेतामध्ये फिरले। त्यानंतर मात्र ते घरी परतले नाहीत। त्यामुळे कुटुंबियांपैकी काहींनी शेतात जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस मात्र गोपाल सोनी यांचा मृतदेह त्या ठिकाणी आढळून आला। यानंतर हा खून आहे की मग नैसर्गिक मृत्यू, असे अनेक प्रश्न कुटुंबियांना पडलेले होते। कुटुंबियांनी तातडीनं या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल केली। अचानकपणे अशा पद्धतीनं मृत्यू का होऊ शकतो, हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात आहे, हे सगळं कुटुंबियांना सुद्धा माहीत करून घ्यायचं होतं। म्हणूनच खामगाव पोलीस स्टेशनमध्ये लगेचच या प्रकरणातला गुन्हा दाखल करून घेतला। त्यानंतर मृतदेहावरती आता पोस्टमॉर्टम सुद्धा झालेला आहे। तर पोलिसांनी या प्रकरणामध्ये तिघांना संशयित म्हणून ताब्यातही घेतलंय। हे जे 3 लोक आहेत संशयित म्हणून ताब्यात घेतलेले, त्यांनी कदाचित हा सगळा घातपात घडवून आणलाय का, असा कुठेतरी संशय पोलिसांना आहे। मात्र गोपाल सोनी यांच्या बाबतीत नेमकं काय घडलं, हे रहस्य अजूनही उलगडलेलं नाही। हेच कोडं उलगडण्याचे प्रयत्न खामगाव पोलिसांकडून केले जातात। त्यामुळे पोलिसांच्या तपासातून, चौकशीतून नेमकं काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अचानक एकाएकी अशा पद्धतीनं डॉक्टर गोपाल सोनी, जे मुळातच खूप प्रख्यात होते, प्रसिद्ध होते खामगावमध्ये, बुलढाण्याच्या वैद्यकीय क्षेत्रात खूप चांगलं त्यांचं नाव होतं, त्यांचा एकाएकी अशा पद्धतीनं संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रामधून हळहळ व्यक्त केली जाते आणि त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलं हे पोलिसांनी लवकरात लवकर शोधावं, अशी मागणी सुद्धा जोर धरताना पाहायला मिळतेय। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।